आज आपण फालुदा कसा करायचा ते बघूया. सब्जा बी आणि काजू वेगवेगळं भिजत घालायचं साधारणपणे 2 तास. पाणी उकळायला ठेवते, त्यामध्ये या भाजक्या शेवया आहेत त्या घालून शिजवून घेते. शिजल्यानंतर त्या गाळून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण गार करायला बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. सब्जा पण छान भिजला गेला आहे आणि शेवया पण पूर्ण गार झालेल्या आहेत. आता काय करूया, भिजवलेले जे काजू आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. 2 ग्लास फालुदा आपल्याला करायचा आहे, त्यासाठी आपण 200 ml दूध घेतलं आहे. यात साखर मात्र अजिबातच घातलेली नाही आहे, कारण फालुदा तयार करताना आपण आईस्क्रीम, रोज सिरप, गुलकंद सगळंच यात घालणार आहे. काचेचा उभट ग्लास घेतला आहे, त्यामध्ये वरच्या बाजूनी हळूहळू रोज सिरप सोडायचं, आतमध्ये एखादा चमचा घालायचं, त्यावर भिजवलेला सब्जा घालायचा, शेवया, आवडीनुसार टूटी फ्रुटी, थोडासा सुका मेवा, थोडासा गुलकंद आणि गुलाबाच्या पाकळ्या. आता हे दूध वरनं घालायचं साधारण अर्धा ग्लास, थोडंसं रोज सिरप, आवडीनुसार आईस्क्रीम, व्हॅनिला किंवा रोज, सुकामेवा घालतीये, टूटी फ्रुटी परत सजावटीसाठी 2 चेरी. आपल्या आवडीनुसार कुठलाही पदार्थ कमी किंवा जास्त आपण करू शकतो. टूटी फ्रुटी, चेरी, गुलकंद हे सगळंच गोड असतं, त्यामुळे आपल्या आवडीनुसार पदार्थ कमी जास्त करून घ्या.